नमस्कार, आशा की रसोईमध्ये आपलं स्वागत आहे। आपण आज बनवूया ओल्या नारळाची बर्फी। त्यासाठी काय काय साहित्य लागते ते आपण बघूया। सर्वप्रथम हे ओलं खोबरं लागणार आहे 4 वाट्या, म्हणजे 2 नारळ। हे साखरेचे 3 वाटे घेतलेत। हा थोडासा केसरी कलर घेतलाय। हे तूप ताटाला लावण्याकरता दूध घेतलंय 1 वाटी, थोडीशी वेलची पावडर। आता आपण हे सगळं साहित्य मिक्स करून घेऊया। सर्वप्रथम आपण खोबरं टाकून घेऊया। हा ओला नारळ खोवून घ्यायचा विळीवरती। हे 4 वाट्या नारळाच्या घेतल्यात, म्हणजे 2 नारळ। रे साखरेच्या 3 वाट्या घ्यायचे। हे दूध 1 वाटी। आता आपण गॅस चालू करूया। कढई ठेवून घेऊया आपण गॅसवरती। आता हे हलवत राहायचं, ढवळत राहायचं साखर वितळेपर्यंत। गॅस मध्यम ठेवायचा। एक 7-8 मिनिट मी हे साखर वितळेपर्यंत ढवळून घेते। आता ह्याला चांगली उकळी आली। असं ढवळत राहायचं मधून मधून। गॅस मध्यमच ठेवलाय। आता हे आपण हे साखरेचा पाक चांगला सुकेपर्यंत आपण हलवून घ्यायचं असं। आता आपली बर्फी बऱ्यापैकी होत आली। आपण थोडा अजून 2-3 मिनिट अशीच ठेवूया। आता आपण एक काम करून घेऊया। एक चिमूटभर ही वेलची पावडर टाकून घेऊया। आपल्याला मिल्क पावडर टाकायची असली तरी टाकू शकतो आपण, त्याने छान होते बर्फी। आणि हे तूप आहे, हे आपण हे ताटांना लावून घेऊया। आपण 2 कलर मध्ये करूया। पहिली थोडी काढून घ्यायची आणि नंतर मग आपण केसरी कलर टाकूया। हे आपण आता हलवून घेऊया थोडं आणखी 2-3 मिनिट लागतील आपल्याला हे तयार होण्याकरता। तर आपली बर्फी तयार झाली। आपण गॅस बंद करून घेऊया। आणि आपल्याला 2 रंगामध्ये करायची आहे, म्हणून एक थोडी काढून घ्यायची आहे ताटामध्ये। आणि आता केसरी कलर टाकायचा आपण। अशी हलवून घ्यायची। तर हे काढून घेऊया आपण ताटामध्ये। आता हे आपण असं ताटात पसरून घेऊया। आपल्याला मग नंतर वड्या पाडायच्या पाहिजे त्या आकारामध्ये। थंड होऊन द्यायचं पंख्याखाली जरा, फ्रीजमध्ये नाही ठेवायचं। असं थापून घ्यायचं एकसारखं। आता हे आपण कलर न टाकता काढले ते असंच थापून घ्यायचं। आता मी ही दोन्ही ताटं थंड होण्याकरता ठेवून देते पंख्याखाली एक 15 ते 20 मिनिटांसाठी। आता आपली बर्फी तयार आहे, थंड झाली आणि वडेही कापले। आता आपण काढून घेऊया। आणि पहिली गोष्ट म्हणजे आपण पाहिजे त्या रंग टाकून आपण करू शकतो। पहिले सफेद काढून घ्यायचं, थोडं भांड्यातनी काढून घ्यायचं आणि पाहिजे तो कलर टाकून हलवून असं
ताटाला तूप लावून थापून घ्यायचं. आपल्याला वाटेल तो पाहिजे तो कलर येतो. आता आपली ओल्या नारळाची बर्फी तयार आहे खाण्यासाठी. झटपट होते, करून पहा आणि व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.